नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर, हायटेक गावरान कुक्कुटपालन. इलेक्शनच्या काळामध्ये मला काही जास्त व्हिडिओ काढता नाही आला किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवता नाही आला. काल इलेक्शन झालं, आज शेतात आलो, तर ह्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ आज काढत आहे. हा जो तुमच्या समोर जो कोंबड्यांचा स्टॉक दिसतो हा पॅरेंट स्टॉक आहे. माझ्याकडे सध्या ह्या 200 कोंबड्या आणि कोंबडे आहेत की याच्यामधून जे अंडे निघतात तेच आपण कोंबडीच्या खाली आणि इन्क्युबेटर मशीनमध्ये ठेवतो की जेणेकरून हा पॅरेंट स्टॉक म्हणून आम्ही यांच्याकडे पाहिलं जातो. आणि हा पॅरेंट स्टॉक हा आपले जे जुनं पोल्ट्री फार्म आहे बाजूचंच त्या ठिकाणी ठेवलेला आहे की याच्यामध्ये यांना योग्य चांगल्या प्रकारे खाद्य, शेणखत मधील जो उखांडा आहे आणि हा शेवग्यांचा पाला, तुम्हाला म्हटलेलं आहे मी शेवगा लावलेला आहे, ते अनावश्यक ज्या फांद्या असतात त्याचा हा पाला यांच्यासाठी भाजीपाला. म्हणजे यांना सकाळी मी काय करतो की लेअरचं खाद्य देतो, दुपारी कडधान्य आणि संध्याकाळी भाजीपाला, जेणेकरून जे अंड तयार होतं ते चांगल्या क्वालिटीचं येतं. आणि अंड क्वालिटीचं असल्यामुळे त्याचं वजन चांगल्या प्रकारे असल्यामुळे त्यातून येणारं जन्म घेणारं जो पिल्लू आहे ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं जन्मतं. त्यामुळं आपला पॅरेंट स्टॉक कसा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हे बघा, हे कोंबडं हे साधारण 2 ते 2.5 किलोचं कोंबडं असेल. असे या ठिकाणी 25 ते 30 कोंबडे एवढे मोठाले की जेणेकरून आपल्याला पॅरेंट स्टॉक हा चांगला सांभाळावा लागतो. हे पहा, कोंबड्यांची तब्येत बी बघितली असेल तर एकदम अशा भरगच्च अशा त्यांच्या तब्येती आहेत. त्यामुळे आपल्याला अंडेसुद्धा चांगल्या प्रमाणे मिळतात आणि त्यातून निघणारे पिल्लू हे एकदम ताकदवान, शक्तिशाली. कारण तुम्हाला माहिती आनुवंशिकता खूप काही आपल्याला देत असते. असा हा पॅरेंट स्टॉक. याच्यामध्ये पूर्ण असं ओपन, आता आधी तर इथं दुसरे पिल्ले असायचे, 1200-1300 पिल्ले असायचे, त्यामुळे ह्याच्यात 2 भाग केले होते. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये टाकले होते. परंतु आता हा 200 कोंबड्यांसाठी सेपरेट हा फार्म तयार केलेला आहे. ह्यांच्यासाठी पूर्ण रिकामं झालेलं आहे. त्यामुळं हे चांगल्या प्रकारे यांना मोकळं वातावरण मिळालं, खायला चांगलं फीड मिळालं आणि त्यामुळं हा एकदम आनंदी. आणि यांना 3 प्रकारचं फीड, कंपनी फीड सकाळी, दुपारी, कडधान्य जे आपल्याला मोंड्यामध्ये मिळतं, वेस्टेजमध्ये चाळणी करून झालं सगळं एकत्र 1800 ते 1900 रुपये क्विंटलनी आपल्याला ते मिळतं, ते यांना दुपारी देतो. संध्याकाळी भाजीपाला, जर भाजीपाला नसेल अवेलेबल तर त्यांना कडधान्य किंवा लेअरचं खाद्य. असा या निसर्गाच्या याच्यामध्ये हा पॅरेंट स्टॉक मी ठेवलेला आहे. त्यामुळे ह्या पॅरेंट स्टॉकसाठी इथं हे बघा, इतकं निसर्ग ह्याच्यामध्ये, हे केळीचं एवढं मोठं झाड आहे तरी आपण खूप असं कट केलेलं आहे. हे बाजूला आंब्याचं आहे, बाजूला चिकूचं आहे, इकडे शेवगा, इकडे नारळ, इकडे जांभळ, इकडे मोठा लिंब. आणि अशा या निसर्गाच्या याच्यामध्ये असे बसलेले असतात हे कोंबडे. हे बघा, निश्चितच हे अंडे देण्यासाठी बसलेले असणार आहेत. पाहू येत आपण तरी. हे बघा बघा किती अंडे, तर 1 3 6 7 8, म्हणजे असे अंडे देण्यासाठी अशा निसर्गाच्या याच्यामध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे गावरान कोंबडी ही अशी ओपन याच्यामध्ये अंडी देत नाही, लाजते अंडे देण्यासाठी. त्यामुळे आपण ह्यांना अंडे हे निसर्गाच्या याच्यामध्ये हे करतात. हे बघा कोंबडा 2 ते 2.25 किलोचे असे हे यांचे. त्यांना असं निवांत वातावरण मिळतं, त्यामुळं आपल्याला अंडे चांगल्या क्वालिटीचे मिळतात. कारण की ह्या गावरान कोंबड्या यांच्यामध्ये मीटिंग झाली तरच आपल्याला अंडे मिळतात.
अजून अंडे देण्यासाठी यांना आपण काही डब्यांचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. हे जुन्या शेडमध्ये पाहत असतात इथे काही डबे लावलेले आहेत. ह्या ठिकाणी असे डबे लावलेले आहेत की याच्यामध्ये ह्या अंडे आपल्याला देतात. याच्यानंतर हे बाजूचं शेड आहे. या शेडमध्ये सुद्धा अंडे इथं अजून एक तुम्हाला दाखवतो. हे कोपऱ्यामध्ये आता डब्याची यांना सवय नाहीये, त्यामुळे या कोपऱ्यामध्ये सुद्धा यांनी असे अंडे दिलेले. हे दुसरे एक शेड आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण डबे लावलेले आहेत. अशा कोंबड्या इथं बसलेल्या आहेत. ह्या झापामध्ये बसल्या. निश्चित त्याच्यामध्ये अंड असल नसल त्या खोड झालेल्या कोंबड्या शक्यतो. ही बसलेली आहे. ए बाई हे अंडे देण्यासाठी बसलेली. बस 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 बस. हा का याच्यामध्ये बी अंडे. असे 2 शेड आहेत, एक पलीकडचं आणि ह्या साईडचं. हे फक्त या 200 पॅरेंट स्टॉकसाठी आपण ठेवलेले, पूर्ण रिकामी जात. आणि याच्यामध्ये एक छोटंसं शेड आहे. याच्यामध्ये आपण इथं कोंबड्या बसवतो. तारीने लावलेलं आहे. आधी आपण झापाखाली अंडे कोंबड्या बसवायचो. आता ह्या कोंबड्या बसवण्यासाठी सेपरेट एक सेक्शन केलेलं आहे. एक सेपरेट अशी मोठी रूम केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण दुरड्या किंवा मोठ्याल्या पाट्या लावून ह्याच्यामध्ये आता आपण कोंबड्या बसवू. म्हणजे एक वन टाईम ह्याच्यामध्ये आपण 70 ते 80 कोंबड्या सहज बसतात अंड्यावर. ह्याच्यामधून सुद्धा आपण पिल्ले घेणार आहोत. आणि जे शिल्लक अंडे राहणार आहेत ते आपण इन्क्युबेटरच्या मशीनमध्ये आपण हे करणार आहोत. कसा बाग देतो हा. हे पॅरेंट्ससाठी जो पॅरेंट स्टॉक, शक्यतो असं पॅरेंट स्टॉक वेगळा रेग्युलर कोंबड्या वेगळ्या असं कोणी करत नाही, पण आपण हे मुद्दामून केलेलं आहे. कारण की आपल्याला जर क्वालिटीचे पिल्ले क्वालिटीचे अंडे पाहिजे असतील तर आपल्याला त्याचं नियोजन करावेच लागतं. हे असे झाडावर कसे नेऊन बसतात. यांचे भांडणं चालले. मीटिंगसाठी भांडणं. दादागिरी करतो हा कोंबडा. एकटाच दादागिरी. यांच्यात बी तसंच आहे. ज्याची चलती त्याची चलती, पण दुसरे काय त्याला सुधरून देत नाहीत. सगळ्यात मोठा कोंबडा आहे तो दादागिरी. डॉन आमच्या ह्या पॅरेंट स्टॉक मधला सर्वात मोठा डॉन. ते बघा आता मीटिंग उठली कोंबडी. मित्रांनो, हा आपला जो पॅरेंट स्टॉक आहे हा तुम्हाला कसा वाटला निश्चितच कॉमेंट्स करून सांगा. असे एवढ्या मोठाले कोंबडे गावरान कोंबड्या बघून निश्चितच तोंडाला पाणी सुटतं. आपल्याला वाटतं की असे आपल्याला खायला पाहिजेत. आपल्या ज्या खालच्या ज्या नव्या शेड तुम्हाला सांगितलेलं आहे 3 एकर एरियामध्ये बनवलेलं आहे त्या ठिकाणी आता सध्या कोंबड्या आहेत, पण अजून ते एवढे मोठाले झालेले नाही किंवा अंड्यावर बसलेले नाहीये. पण हा पॅरेंट स्टॉक आपण मुद्दामून तयार केलेला आहे, चांगल्या प्रकारे पूर्ण जपलेला आहे. कारण की हे पूर्ण मी आधी काय केलं तर 30 कोंबड्या ह्या पूर्ण खेड्यातून आणल्या होत्या. नंतर त्या बसवल्या कोंबड्याच्या खाली आणि त्यातून हे मोठे केले. त्यातून हा पॅरेंट स्टॉक मोठा केलेला आहे. त्यामुळं हा आपल्याला फायदा निश्चित झालेला आहे.
आणि त्यामुळे आता पण मी ज्यांना ज्यांना पिल्ले विकत दिले ते सर्व ग्राहक त्यांनी जास्त नाही नेले, 500,000 नेलेले, ते सर्व समाधानी आहेत. एकही मॉर्टॅलिटी झालेली नाही आणि त्यांचे पिल्ले सुद्धा चांगले लसीकरण करून त्यांना दिलेले. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आमचा हा पॅरेंट स्टॉक कसा वाटला, त्याचं नियोजन कसं वाटलं निश्चितच सांगा. काही सूचना असतील तर ते सुद्धा सांगा. आणि हा जे चॅनल आहे हायटेक गावरान कुक्कुटपालन, याला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून मी जे तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे ते निश्चितच चांगले असणार आहे. धन्यवाद मित्रांनो.